नमस्कार मित्रांनो. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याची जी काही फिर्याद असते FIR, तिचे वेगवेगळे जे अंग आहेत ते आपण व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून बघत आहोत. यापूर्वी आपण सेक्शन 7 खालची FIR, 7A खालची FIR कशी असते हे बघितली. आज या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 12 खालची जी FIR आहे ती कशी आहे हे आपण बघणार आहोत. मित्रांनो, सेक्शन 12 हा काय आहे हा तर तुम्हाला नीट समजला तर मी जे इथून पुढे सांगणार आहे ते तुम्हाला समजू शकतं. सेक्शन 12वर मी एक स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेला आहे. तो जर आपण बघितला तर आपल्याला सेक्शन 12 काय आहे हे समजेल आणि त्यानंतर या व्हिडिओमध्ये जे काही मी सांगणार आहे ते आपल्याला क्लिअर त्याच्यामध्ये कळेल. मित्रांनो, सेक्शन 12 हा जो आहे हा साध्या सोप्या भाषेत आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं म्हणजे की त्याच्यामध्ये कुठल्याही भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ज्या गोष्टी प्रतिबंधित केलेल्या आहेत त्या गोष्टी करण्यासाठी जर एखादा मनुष्य मदत करत असेल तर त्याला या गुन्ह्याखाली दोषी धरता येतं, असा त्याचा साधा समेन सबस्टन्स या सेक्शनचा त्याच्यामध्ये दिलेला आहे. मग आता या गुन्ह्यामध्ये सेक्शन 12 कोण कोण दोषी होऊ शकतो आणि कोण कोण होऊ शकत नाही हा महत्त्वाचा आस्पेक्ट त्याच्यामध्ये आहे. या सेक्शनची सुरुवातच जी आहे की पनिशमेंट फॉर अबेटमेंट ऑफ ऑफेन्सेस हेडिंग दिलेलं आहे आणि सुरुवात केलेली आहे हुएवर अबेट्स एनी ऑफेन्स पनिशेबल अंडर धिस ॲक्ट. सुरुवात या कलमाची सुरुवातच हुएवर या शब्दाने झालेली आहे. हुएवर म्हणजे जो कोणीही, मग तो मनुष्य सरकारी नोकरही असू शकतो, खाजगी इसमही असू शकतो किंवा अन्य कोणीही असू शकतो. काय म्हणतोय तो? हुएवर अबेट्स. आता अबेटमेंट हा जो प्रकार आहे याची डेफिनेशन जी आहे, व्याख्या, ही भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये कुठेही दिलेली नाहीये. तर त्याची व्याख्या जी आहे ती पूर्वीचा जो इंडियन पिनल कोड आणि आताची भारतीय न्याय संहिता जी आहे त्याच्यामध्ये ती व्याख्या दिलेली आहे. मग ती व्याख्या जर आपण बघितली तर त्या व्याख्येच्या अंतर्गत आपली कृती येते की नाही हे बघणं गरजेचं आहे. आता या सेक्शनमध्ये अजून काय म्हटलंय? हुएवर अबेट्स एनी ऑफेन्स पनिशेबल अंडर धिस ॲक्ट. जो कोणीही या कायद्याअंतर्गत प्रतिबंधित असलेल्या गुन्ह्यासाठी जर गुन्हा करण्यासाठी जर मदत करत असेल तर तो या कलमाखाली दोषी आहे. मित्रांनो, या कलमाखाली शिक्षा जी आहे ती अतिशय मोठी शिक्षा दिलेली आहे. हा जर गुन्हा साबित झाला तर 7 वर्षापर्यंत शिक्षा त्या माणसाला त्याच्यामध्ये होऊ शकते. मग आता हा झाला एक कायद्याचा भाग. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये आपण काय बघणं गरजेचं आहे की या कलमाखाली गुन्हा कधी होणार आहे की अबेटमेंट झाली. आता अबेटमेंट म्हणजे काय? एखादा गुन्हा करण्यास मदत करणे, गुन्ह्यास प्रोत्साहन देणे, गुन्हा करण्यासाठी त्याला काही वेगळी अजून काही यंत्रणा पुरवणे, हा जो काही प्रकार त्याच्यामध्ये आहे तिथे, तर त्या अनुषंगाने तो गुन्हा त्याच्यामध्ये कायद्याला अभिप्रेत असलेला गुन्हा त्याच्यामध्ये होऊ शकतो. जनरली अँटी करप्शनच्या ज्या FIRs बघितल्या जातात त्या FIRsमध्ये जर तुमच्या विरुद्ध कलम 12 खाली जर गुन्हा नोंदवलेला असेल, त्या गुन्ह्याची FIR असेल किंवा चार्जशीट आलेला असेल तर तुम्ही हे बघणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये की तुमच्या विरुद्ध जी आलेली FIR आहे त्या FIRमध्ये तुमचा नेमका रोल काय दिलेला आहे त्याच्यामध्ये. मग आता स्वाभाविकपणे की हा गुन्हा कधी होणार आहे की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या माणसाला गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणार आहात, प्रोत्साहित करणार आहात किंवा मदत करणार आहात. आता स्वाभाविकपणे तुम्ही स्वतःला तर नाही करू शकत आहे. मग त्या केसमध्ये तुम्ही कोणाला तरी गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करताय, तो मनुष्य या केसमध्ये आरोपी असणं आवश्यक आहे. आणि स्वाभाविकपणे म्हणजेच थोडक्यात कलम 12 खालची जी FIR जर असेल तर साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे त्या गुन्ह्यामध्ये कमीत कमी 2 आरोपी असणं आवश्यक आहे. जर 2 आरोपी त्याच्यामध्ये असतील तरच तो गुन्हा त्याच्यामध्ये होऊ शकतोय, अन्यथा तो गुन्हा होऊ शकत नाही त्याच्यामध्ये. कारण प्रश्न असा आहे की आता समजा आपण एक वेगळ्या अँगलने समजून घेऊ की तो गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करतोय. मग गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त कोणाला करेल? एक तर तक्रारदाराला प्रवृत्त करू शकेल किंवा जो कोणी सरकारी नोकर आहे किंवा खाजगी इसम असेल की त्याच्या माध्यमातून ह्या गोष्टी तो करत असेल, त्याचे गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याला प्रवृत्त करत असेल तर त्या स्वाभाविकपणे त्या परिस्थितीमध्ये ती गोष्ट तशी जर झालेली असेल तर तो गुन्हा त्याच्यामध्ये होतो, अन्यथा तो गुन्हा त्याच्यामध्ये होत नसतो. तिथे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. हे आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे तुमच्या केसमध्ये नेमकं काय झालेलं आहे हे तुम्ही नीट बघा. कारण हुएवर अबेट्स एनी ऑफेन्स पनिशेबल अंडर धिस ॲक्ट, जो कोणीही अबेटमेंटसाठी स्वतःला होत नाही, ते मी तुम्हाला अगोदर सांगितलं, त्यांनी कोणाला तरी अबेट केलेलं असावं तिथे, मग ते झालेलं आहे का, हा झाला एक आस्पेक्ट. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा अबेटमेंटचा गुन्हा हा कधी होणार आहे. खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की याच्याकडं हा जनरली हा दुर्लक्षित भाग आहे की ज्यावेळेस तुमची जी काही कृती त्या FIR मध्ये नमूद केलेली आहे ती कृती कायद्याच्या चौकटीमध्ये येणारी असेल तर
तुम्ही कलम 12 खाली प्रथम दर्शनी दोषी होऊ शकतात. आता स्वाभाविकपणे बऱ्याच केसेसमध्ये असं आपल्याला बघायला मिळतं, एखादा मनुष्य जातो, तो म्हणतो येस त्या एक्सकडे देऊन टाक पैसे. तो जातो, तो एक्स पैसे घेऊन टाकतो, त्याला काहीच माहीत नसतं. अनेक ठिकाणी एखाद्या टेबलवर पैसे ठेवून जातात तिथे. ते अनेक ठिकाणी असं सांगितलं जातं, की अमक्या अमक्या साहेबांनी सांगितलं, की त्या एक्सकडे देऊन टाका. तो देऊन टाकतो तिथे, कारण त्या साहेबांचं नाव सांगितलेलं असतं त्याच्यामध्ये. पण या सिच्युएशनमध्ये ज्यांनी पैसे स्वीकारले, तर त्या सिच्युएशनमध्ये त्या माणसाने ज्याच्यासाठी पैसे स्वीकारले, त्या दोघांमध्ये काहीतरी ते कम्युनिकेशन पाहिजे ना. तर त्यांनी त्याला प्रवृत्त केलं पाहिजे. आता एक तुम्हाला मी उदाहरण देतो, की समजा एखादा ए हा व्यक्ती आहे आणि ए या व्यक्तीकडे मी गेलो स्वतः आणि मी त्याला सांगितलं, अरे बी कडे माझं काम आहे तिथे, तर तू माझं ते बी कडचं काम करून देशील का? तर तो मला म्हटलं येस, काही अडचण नाही, फक्त बीची काय असेल तुम्हाला ती आर्थिक पूर्तता करावं लागेल. त्या क्षणाला डेफिनेटली ए जो आहे तो हा सेक्शन 12 खाली त्याच्यामध्ये येऊ शकतो. पण कधी? ज्यावेळेस तो ए हा बी कडे जाईल आणि बी ला माझं नाव सांगेल, की अमुक अमुक व्यक्तीचं काम आहे, ते काम तुम्ही करून द्या, त्याचं काय असेल तुमचा मोबदला आम्ही तुम्हाला देऊन टाकू त्याच्यामध्ये. तर त्या क्षणाला या एनी मलाही आणि बी लाही दोघांनाही प्रोत्साहित केलेलं आहे. ही कृती त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते. आणि ज्यावेळेस अशी कृती त्याच्यामध्ये दिसत असते, त्याच वेळेस या कलमाखाली अभिप्रेत असलेला जो काही गुन्हा आहे तो त्याच्यामध्ये घडत असतो. पण बऱ्याच केसेसमध्ये असा काही प्रकारच नसतो. ज्या माणसाविरुद्ध कलम 12 लावलेला आहे, त्या माणसाने नेमकी काय कृती केलेली आहे हे त्या एफ आय आर मध्ये बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर चार्जशीट आलेला असेल तर त्या चार्जशीटमध्ये सेक्शन 12च्या अनुषंगाने त्यांनी नेमकं काय कृती केलेली आहे, मग त्याची जी कृती आहे ती प्रतिबंधित आहे का, ती कृती कायद्याच्या चौकटीमध्ये बसती का, त्या कृतीने कुठलाही कायदा मोडला जातो का किंवा कुठलाही गुन्हा घडला जातो का, ह्या गोष्टी बघणं फार गरजेचं आहे. आणि दुर्दैवानं माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो, की जेवढ्या काही अँटी करप्शनच्या सेक्शन 12च्या सध्याच्या जेवढ्या काही गुन्हे दाखल आहेत, त्याच्यातले 50% जास्त गुन्ह्यांमध्ये सेक्शन 12 खाली कुठलाही गुन्हाच मेड आउट होत नाहीये, कुठलाच होत नाहीये. आणि त्याच्यामुळं परिस्थिती अशी आहे, की हे फक्त आपल्याला माहिती नसल्या कारणाने आपण हे विनाकारण त्याला सामोरं जातोय. पण ही परिस्थिती जर तुम्ही नीट समजून घेतली, सेक्शन 12 नीट समजून घेतला, सेक्शन 12 खाली गुन्हा काय होतो हे नीट समजून घेतला, तर स्वाभाविकपणे त्या एफ आय आरमध्ये तुम्ही दोषी आहात की नाही, तुमचा रोल आहे की नाही आणि तुम्ही शिक्षेपर्यंत पोहोचणार आहे की नाही, हे तुम्हाला स्वाभाविकपणे त्याच्यातनं कळू शकेल. आता ह्या गोष्टी तुम्हाला कधी कळतील? ज्यावेळेस तुम्हाला हे सेक्शन 12 माहिती असेल, या बाकीच्या गोष्टी माहिती असेल, त्याच वेळेस तुम्हाला कळणार आहे त्याच्यामध्ये. म्हणून आमचा उद्देश असा आहे, की कायद्याची जनजागृती ही झाली पाहिजे, सगळ्यांना त्या गोष्टी कळाल्या पाहिजे. मी यापूर्वीही सांगितलेलं आहे, की भ्रष्टाचाराचं समर्थन आम्ही कधीच करणार नाही. भ्रष्टाचार ही कीड आहे, ही संपलीच पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही, की निष्पाप लोकांनाही त्याच्यामध्ये शिक्षा झाली पाहिजे तिथे. हा आमचा हेतू कधीही नाही त्याच्यामध्ये. फक्त एक कायद्याची जनजागृती व्हावी या हेतूने आम्ही हा व्हिडिओ त्याच्यामध्ये करत आहोत. माझी सर्वांना विनंती आहे, की ज्यांच्या केसेस या सेक्शन 12 खाली आलेल्या असेल, त्यांनी ह्या अँगलने जर तुम्ही बघितलं, तर निश्चित तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या केसमध्ये किती दम आहे आणि किती नाही हे स्वाभाविकपणे तुमचं तुम्हाला समजू शकेल त्याच्यामध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या काही क्वेरीज असतील तर स्क्रीनवर दिलेला जो क्रमांक आहे, व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्यावरही आपण आम्हाला संपर्क साधू शकता. आम्ही आपल्या क्वेरीजला उत्तर देऊ. नमस्कार.